नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रेल्वे भरतीमध्ये जस्ट जाहिरात आलेली आहे 2 पदांसाठी, एक आहे कॉन्स्टेबल आणि एक आहे सब इन्स्पेक्टर. यासाठी पूर्ण भारतातून विद्यार्थी फॉर्म भरणार आहे. महाराष्ट्राचा टक्का थोडा कमी असल्यामुळे आपण आता याबद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन एसएससीच्या रेल्वेच्या जेवढ्या जागा असतील ती पूर्ण माहिती आमची टीम तुम्हाला या चॅनलवरती देणार आहे आणि इग्नाइट अकॅडमीची टीम तुम्हाला पूर्ण गाईड पण करणार आहे, कारण ह्या एक्झाम सगळ्या मराठीमध्ये होणार आहे. सो मराठी भाषिक महाराष्ट्रातले विद्यार्थी सुद्धा या एक्झामला फॉर्म भरू शकतात. मग इथे जर बघितलं आपण तर ही रेल्वे भरतीची ऍड आलेली आहे आणि यासाठी जो विद्यार्थी पात्र आहे तो पात्रता काय आहे, म्हणजे 2 पोस्ट. याच्या मागे मी तुम्हाला कॉन्स्टेबल बद्दल डिटेल्स माहिती दिली होती. आता हे नवीन पद आहे सब इन्स्पेक्टर, याची पण ऍड त्याच्याबरोबर आलेली आहे. याबद्दलची पूर्ण माहिती म्हणजे साधारणतः शिक्षण काय लागतं, वयोमर्यादा काय, विद्यार्थी परीक्षा पद्धत काय, निवड प्रक्रिया काय, पगार काय, शारीरिक चाचणी काय असते, ह्या सगळ्यांची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण थोडक्यात समजून घेऊया. वन बाय वन आपण बघूया. तिकडे जाण्यापूर्वी तुम्हाला माहिती आहे की ह्या दोघी ऍड एकत्र जर केल्या तर आता जाहिरात आहे 4660 पदांसाठीची ही जाहिरात आहे. म्हणजे साधारणतः 4208 जे पद आहेत ना हे कॉन्स्टेबलसाठी आहे आणि साधारणतः 452 पद हे सब इन्स्पेक्टर या पदासाठी आहे. आता याचा सिलेबस तुम्ही जर बघितला ना, दोघांचा सिलेबस सारखाच आहे. फॉर्म फक्त मात्र वेगवेगळे भरावे लागतात. सो लक्षात घ्या, सिलेबस सारखाच आहे. तयारी करताना फॉर्म मात्र दोघांचे भरून टाकायला हरकत नाहीये. तुम्ही जर पात्रतेमध्ये बसत असाल तर फॉर्म भरून टाका. मी तुम्हाला पात्रता पण सांगतो. इग्नाइट अकॅडमीची पूर्ण टीम तुम्हाला मराठीमध्ये या पोस्टसाठीचा पूर्ण सिलेबस डिटेलमध्ये शिकवणार आहे. सो नक्कीच तुम्हाला ही बॅच मदत करणार आहे सिलेक्शन करण्यासाठी. सो लगेच बॅच जॉईन करू शकता तुम्ही. खाली इग्नाइट अकॅडमीचा ॲप आहे, ॲप डाउनलोड करून परचेस करा किंवा ह्या नंबरला कॉल करून माहिती घ्या. आता बघूया आपण ही जी नोटिफिकेशन आलेलं आहे 15 एप्रिलला नोटिफिकेशन आउट झालेलं आहे आणि तुम्हाला लास्ट डेट फॉर्म भरण्याची 14 मे पर्यंत आहे. 14 मे पर्यंत फॉर्म भरायचा आहे आणि करेक्शनला विंडो देत असतात ते. फॉर्म करेक्शन करायला 15 मे पासून 24 मे पर्यंत तुम्हाला संधी करेक्ट करायला, करेक्शन करायला. आता यामध्ये जर आपण बघितलं एकूण जागा इथे ज्या आलेल्या आहेत ना, एकूण जागा त्या जागा आहेत टोटल बघा 384 जागा आहेत त्या मेल कॅन्डिडेटसाठी आणि 68 जागा आहेत फिमेल कॅन्डिडेटसाठी. आता इथे कॅटेगरी पण दिली आहे समांतर आरक्षणानुसार. आपण जर बघितलं तर अनरिझर्व्ह मेल 157 जागा आहे, एससी मेल 57 जागा, एसटी मेल 28 जागा, ओबीसी मेल 104 जागा आणि ईडब्ल्यूएस मेलला 38 जागा, अशा टोटल 384 जागा मेलसाठी आहे. फिमेलमध्ये ओपनच्या 28 जागा, एससी ला फिमेल 10 जागा, एसटी फिमेलला 5 जागा, ओबीसी फिमेलला 18 जागा, ईडब्ल्यूएस फिमेलला 7 जागा. पण इथे लक्षात घ्या समांतर आरक्षण लागू आहे म्हणजेच काय. फॉर एक्झाम्पल तुम्ही एससी फिमेल असाल, मी एक उदाहरण सांगतो तुम्हाला. एससी फिमेलला 10 जागा आहेत का, नाही. 10 प्लस अनरिझर्व्हच्या किती आहेत 28, म्हणजे टोटल हे 38 जागा कोणाला असतील, एसटी फिमेलला असणार आहे. सेम तुम्ही यांच्यासाठी अप्लाय करू शकता. इथे पण तेच अप्लाय होतं. एससी फिमेलला फॉर एक्झाम्पल जागा किती आहे 57, त्यामध्ये त्याला कम्प्लीट करायचं आहे ओपन बरोबर म्हणजे 157. ह्या दोन्ही जागा त्यांना एससी फिमेलसाठी असणार आहे. हे बाय रूल आहे, बाय लॉ आहे, याचं GR पण आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचे, ह्या जागांसाठी पण आहे. आता एक्स सर्व्हिसमॅनच्या ज्या जागा आहेत ना, ह्या टोटल 45 जागा आहे. ह्या 45 जागा ऑल ओव्हर जागेच्या अगेन्स्ट, म्हणजे टोटल ज्या जागा इथे जर बघितल्या तर टोटल 452 आहे. ह्या जागेच्या अगेन्स्ट ह्या 45 जागा आहे. 45 एक्स सर्व्हिसमॅन जर ज्या कॅटेगरीचे असतील त्या कॅटेगरीतून सिलेक्ट होऊन ती जागा ते घेतील. म्हणजे एखादा एक्स सर्व्हिसमॅन ओपनचा आहे तो सिलेक्ट जर होत असेल तर ओपन मेलची जागा तो घेऊन टाकेल, किंवा फिमेल असेल तर ओपन फिमेलची जागा तो घेऊन टाकणार आहे. अशा पद्धतीने हे आरक्षण दिलेलं आहे. 15%, 10% आणि 15% आरक्षण हे टोटल वॅकन्सीच्या अगेन्स्ट आहे. कुणाला एक्स सर्व्हिसमॅन मेल आणि फिमेलला. लक्षात घ्या, मेलसाठी जे असणार आहे ते 10% आणि फिमेलसाठी 15% हे रिझर्वेशन असं दिलेलं आहे. एकूण 25% रिझर्वेशन असं म्हणूया. पात्रता जर बघितलं तर या पोस्टसाठी साधारणतः पात्रता तुम्हाला आहे इथे ग्रॅज्युएट, कोणताही पदवीधर विद्यार्थी या पोस्टसाठी पात्र आहे. कोणताही तुमचा पदवी कुठून केली, तुम्ही एक्सटर्नल केली असेल, YCM मधनं केली असेल किंवा इतर युनिव्हर्सिटीमधनं केली असेल, रेग्युलर केली असेल, तुम्ही फेल होत केली असेल, फार गॅपनी केली असेल तर काही प्रॉब्लेम नाही आहे. मिलिटरीचे जे एक्स सर्व्हिसमॅन आहेत त्यांना सुद्धा हे रिटायर झालं की त्यांना सर्टिफिकेट मिळतं, ते पण चालतं. मग इथे डिसेबल पर्सन मात्र चालणार नाही, म्हणजे दिव्यांग उमेदवार इथे फॉर्म भरू शकत नाही, कारण ही
हे जे पद आहे ना, हे कोणतं पद आहे तर हे ड्रेसचं पद आहे. म्हणजे कॉन्स्टेबल, तुम्हाला सर्व्हिस द्यायची आहे, म्हणजे रेल्वे स्थानकावरती सर्व्हिस द्यायची, म्हणून दिव्यांग उमेदवार इथे पात्र नाहीये. तर यामध्ये पे स्केल जर तुम्ही म्हटलं म्हणजे सॅलरी साधारणतः सुरुवात 35,400 आहे. 35,400 म्हणजे जर बघितलं सगळे भत्ते जर ऍड केले तर 40-45 हजारापर्यंत सॅलरी तुम्हाला इन हँड मिळणार आहे, किंवा ही सॅलरी तुम्हाला इथे मिळणार आहे. त्यानंतर यामध्ये एज पात्रतेमध्ये एज आपण जर बघितलं तर 20 ते 28 वर्षापर्यंत ओपन कॅटेगरी आहे. लक्षात घ्या, एज मध्ये तुम्हाला अनरिझर्व ओपन कॅटेगरी जर बघितली तर 20, कमीत कमी 20 असावं, मॅक्सिमम 28 वर्षापर्यंत वय चालणार आहे. आणि त्यामध्ये हे वय ऑलरेडी वाढवून दिलंय, 3 वर्ष तुम्हाला काय करायचं इथे एक्सटेंड केलेलं आहे. कशामुळे केलंय? कोविड-19 मुळे. ऑलरेडी ते 25 होतं, ते 28 करून दिले त्यांनी सांगितलंय. आणि इतर ज्या कॅटेगरी त्यांच्यासाठी पण रिझर्वेशन मध्ये काय एक्सटेन्शन दिलेलं आहे बघा एज मध्ये. जसं इथे बघता तुम्ही 28 पासून पुढे तुम्ही जर SC ST कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला 5 वर्ष म्हणजे 20 वर्षापासून यात 5 वर्ष जर ऍड केले तर 33 वर्षापर्यंत सूट आहे SC ST ला. OBC जर असाल तुम्ही विथ नॉन क्रिमिनल असेल तुमच्याकडे तर 20 पासून 3 वर्ष ऍड केले म्हणजे 31 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता. बाकी EWS आणि ओपनचे जर कॅन्डिडेट असाल, EWS आणि ओपन म्हणजे त्याला मी ओपन त्यालाच अनरिझर्व म्हणतो आपण, ह्या दोघांसाठी 20 ते 28 पर्यंत वय दिलेलं आहे त्यांनी. बाकी एक सर्व्हिसमॅन जर तुम्ही असाल अनरिझर्व आणि EWS चे 3 इयर तुम्हाला सर्व्हिस नंतर सूट आहे. OBC NCL 6 इयर, SC ST ला 8 इयर पर्यंत सूट आहे. आणि फिमेल कॅन्डिडेट असेल, ज्या विडोज असतील, ज्या काय म्हणतो आपण त्याला, त्यांचं विडो असतील, डिवोर्स झाला असेल किंवा ज्युडिशियली सेपरेट राहत असतील, विधवा म्हणतो आपण त्याला, तर अनरिझर्व EWS असेल तर 2 इयर म्हणजे 30 वर्षापर्यंत आहे. OBC NCL ला 5 आहे, SC ST ला 7 वर्ष आहे. त्याचप्रमाणे सेंट्रल गव्हर्नमेंटचे एम्प्लॉय असेल तर त्यानुसार 5, 8 आणि 10 वर्षापर्यंत तुम्हाला सवलत इथे वयामध्ये दिलेली आहे. आता एज ग्रुप जर बघितलं तुम्हाला तर तुम्हाला बर्थ डेट तुम्ही जर बघितली, अप्पर लिमिट ऑफ डेट ऑफ बर्थ नॉट अर्लियर दॅन, म्हणजे याच्या अगोदर तुमचा बर्थडे नसावा. जर तुम्ही ओपन EWS असाल तर 2/7/96च्या अगोदरचा बर्थडे असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकत नाही. OBC विथ NCL असेल तर 2/7/1993च्या अगोदरचा बर्थडे चालणार नाही, त्यानंतरचा चालेल. SC ST असाल तर 2/7/91च्या अगोदरचा बर्थडे चालणार नाही. आणि लास्ट लोअर लिमिट जी आहे ती कधी आहे, तुमचा लास्ट बर्थ डेट कधी असावी, 1/7/2004 पर्यंत, याच्या दरम्यान म्हणजे 96 पासून 4 पर्यंत. इथे ही डेट पण बघा तुम्ही, 93 पासून 4 पर्यंत, 91 पासून 4 पर्यंत बर्थ डेट असेल तुमची तर तुम्ही फॉर्म भरू शकणार आहे. हा एक मुद्दा तुम्ही इथे लक्षात घेऊन ठेवा. त्यानंतर तुम्ही जर बघितले इथे फी स्ट्रक्चर तुम्हाला किती बघा, तुम्हाला इथे आता तुम्हाला माहिती आहे की सेंट्रल गव्हर्नमेंटची फी खूप कमी असते. रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड किंवा आता याला RPF रेल्वे प्रोडक्शन फोर्स म्हणतो आपण, याची फी फक्त 100 रुपयेच आहे तशी. म्हणजे कसं तुम्हाला इथे 500-250 जर दिसतंय, तुम्ही जर अनरिझर्व असाल, अनरिझर्व कॅटेगरी असाल, त्यानंतर दुसरी कॅटेगरी तुमची असणार आहे EWS असाल, किंवा तिसरी कॅटेगरी तुम्हाला इथे ऍप्लिकेबल आहे ती म्हणजे OBC. या तिन्ही कॅटेगरीच्या उमेदवारांना 100 रुपये फी, पण फॉर्म भरताना तुम्हाला 500 रुपये भरायचे आहे. 500 भरल्यानंतर 400 रुपये तुम्हाला परत रिफंड होणार आहे जेव्हा तुम्ही ह्या एक्झामला अपियर व्हाल. जी CBT आहे, कम्प्युटर बेस्ड टेस्ट आहे, याला अपियर झाला की तुमचे 400 रुपये रिफंड होणार आहे. म्हणून फॉर्म भरताना तुमच्या अकाउंटमधूनच फॉर्म भरा. सायबर कॅफेतल्या कोणाच्या व्यक्तीला सांगू नका, कारण त्याच्या अकाउंटला ते रिफंड होणार आहे. लक्षात घ्या. नंतर तुम्ही SC ST कॅटेगरी असाल, SC असेल, ST असेल, एक्स सर्व्हिसमॅन असेल, फिमेल असेल तुमचं, मायनॉरिटी असेल, इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लास असेल म्हणजे EBC म्हणतो आपण त्याला, ज्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अखत्यारीत आहे. EWS नाही बरं का, EWS नाही, हा EBC आहे. तर ह्या उमेदवारांना 250 रुपये फी आहे आणि पूर्ण 250 रुपये काय होतं त्यांना रिफंड केले जाते, म्हणजे त्यांना शून्य अमाऊंट आहे. इथे जर बघितली 100 रुपये फी आहे आणि ते फक्त शून्य अमाऊंट तुम्हाला आहे, म्हणजे रिफंड होणार आहे. पण तुम्हाला अपियर व्हावं लागेल, त्या एक्झामला अपियर व्हावं लागेल, कारण ते एवढी व्यवस्था करतात आणि मुलं एक्झामला जात नाही, कारण फ्री आहे, फॉर्म भरून टाकता, एक्झामला जात नाही. मग सीट अरेंजमेंट ते करतात, एक्झामिनरचे अरेंजमेंट करतात, स्कूल लेवल अरेंजमेंट करतात. म्हणून त्यांनी काय केलंय, हे कंपल्सरी त्यांना फीस घेतली आणि नंतर रिफंड करायचं ठरवलंय. निवड प्रक्रिया जर बघितली तर साधारणतः 4 टप्प्यामध्ये तुमची प्रोसेस आहे. एक पहिली आहे CBT एक्झाम असते, कम्प्युटर बेस्ड टेस्ट आहे. नंतर PET फिजिकल इफिशियन्सी टेस्ट म्हणजे तुमची ग्राउंड होणार आहे. त्यानंतर फिजिकल मेजरमेंट टेस्ट, काही शारीरिक पात्रता पण तुम्हाला असणं अपेक्षित आहे, काय मी तुला पुढे सांगतो. आणि मग शेवटी DV, असे 4 प्रोसेस मध्ये जातात. ही पहिली प्रोसेस आहे CBT ची, ही दुसरी प्रोसेस आहे PET आणि PMT ची, आणि तिसरी प्रोसेस DV ची. आणि नॉर्मल काय असतं तुमचं, मेडिकल असतं, नॉर्मल असतं ते पण.
आता यामध्ये जर आपण बघितलं कम्प्युटर बेस्ड टेस्ट जी आहे तुमची कशी असते बघा, इथे तुम्हाला साधारणतः टोटल ड्युरेशन 90 मिनिटांमध्ये 120 प्रश्न सोडवायचे. आता हाच फॉर्मॅट तुम्हाला कॉन्स्टेबलला पण बघायला मिळणार बघा, सेम फॉर्मॅटमध्ये कॉन्स्टेबलला पण असणार आहे. निगेटिव्ह सिस्टीम तुम्हाला 1/3 आहे, 1/3 निगेटिव्ह सिस्टीम आहे आणि मिनिमम तुम्हाला पास होणं गरजेचं आहे एक्झाम मध्ये. मग पास होण्यासाठी बघा अनरिझर्व ओपन ईडब्ल्यूएस आणि ओबीसी विथ एनसीएल यांना 35% मार्क कमीत कमी पडले पाहिजे आणि SC ST ला 30% मार्क कमीत कमी पडले पाहिजे, तर तुमचा विचार मेरिटसाठी केला जाणार आहे. 120 पैकी 35%, 30% कमीत कमी पडले पाहिजे तर तुमचा मेरिटसाठी विचार केला जाणार आहे. आणि मग ही इथून शॉर्टलिस्ट होणार तुमचा आणि मग तुम्ही जाणार आहात पुढच्या PET ला, फिजिकल इफिशियन्सी टेस्ट म्हणजे ग्राउंडला जाऊया आपण त्याला. आता ही एक्झाम तुमचं माध्यम जर बघितलं ना तर कंपल्सरी 2 लँग्वेज असतात, इंग्लिश आणि हिंदी तर कंपल्सरीच आहे. पण याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही एक लँग्वेज निवडू शकता, जसं की मराठी. महाराष्ट्र आहे तर मराठीमध्ये एक्झाम तुम्ही देऊ शकणार आहात. आता ही एक्झामचा फॉर्मॅट कसं बघा, जनरल अवेअरनेस असतं तुम्हाला 50 प्रश्न 50 मार्कांसाठी आहे. अरिथमॅटिक म्हणजे मॅथ असतं 35 प्रश्न 35 मार्काला. जनरल इंटेलिजन्स बुद्धिमत्ता 35 प्रश्न 35 मार्काला. 120 प्रश्न 120 मार्कांसाठी 90 मिनिट तुम्हाला वेळ आहे. म्हणजे 3च विषय अभ्यासाचे, मॅथ, रिझनिंग आणि जनरल अवेअरनेस असे 3च सब्जेक्ट आहे. लँग्वेज इथे नाही आहे. एकच एक्झाम आहे, डायरेक्ट सिलेक्शन आहे. आता ह्या एक्झाम नंतर मात्र सेकंड स्टेप असणार आहे. बिफोर दॅट इफ तुम्ही जर बघितलं हा सिलेबस त्यांचा दिलाय बघा, सिलेबस CBTचा काय, अरिथमॅटिक 35 मार्कासाठी आहे, बुद्धिमत्ता 35 मार्कासाठी आहे आणि जनरल अवेअरनेस 50 मार्काचे हे टॉपिक तुम्ही दिले. आता तुम्ही जर बघितले तर याच्यात थोडासा टॉपिक वेगळा काय, तुम्ही जो रेग्युलर अभ्यास करता त्याच्यामध्ये मेन्सुरेशन म्हणजे भौमितिक रचना जे असतात त्याचे पण टॉपिक तुम्हाला इथे एक्स्ट्रा आहे. तुम्ही आतापर्यंत सरळ सेवेचा अभ्यास जर केला असेल तर त्यामधला सिलेबस हा सिलेबस साधारणतः 30-35% फक्त वेगळा आहे, पण 30-35% तुमचं कॉम्पिटिशन असणार आहे. सो त्याचा अभ्यास तुम्हाला रेग्युलरली करणं गरजेचं आहे. हे सब्जेक्ट आहे, त्याचे टॉपिक आहे बघा. सामान्य ज्ञानमध्ये हे 9 टॉपिक तुम्हाला विचारले जातात. इतिहास, राज्यघटना, भूगोल, अर्थशास्त्र, सामान्य विज्ञान, संगणक, चालू घडामोडी. यावरती प्रश्न तुम्हाला जनरल अवेअरनेसचे किती प्रश्न आहे तुम्हाला 50 प्रश्न 50 मार्कांना, म्हणजे इथे 50 प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहे. 50 क्वेश्चन 50 मार्क्ससाठी विचारले जाणार आहे. दुसरं जर आपण बघितलं मॅथला इथे 35 क्वेश्चन 35 मार्क्ससाठी आहे बघा. 35 मार्क्ससाठी 8 घटक त्याने दिलेले आहे. हे सगळे घटक तुम्हाला परिचित असतील. फक्त तुम्हाला बघायचं काय की या पदवीच्या लेवलचे हे टॉपिक आहे, पदवीच्या लेवलचे प्रश्न विचारले जाणार आहे. सो त्या लेवलला तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे. इथे सामान्य बुद्धिमत्ता जर बघितलं आपण तर सामान्य बुद्धिमत्तेमध्ये तुम्हाला हे साधारणतः 11 टॉपिक आहे. कॉन्स्टेबल SI ला जरी कॉमन टॉपिक आहे पण प्रश्नांची काठिण्य पातळी मात्र दोघांची वेगळी असणार आहे. कारण तुम्ही बघितलं तिथे फक्त 10वी बेसवर 12वी बेसवर फॉर्म भरू शकता कॉन्स्टेबलला. इथे मात्र तुम्हाला काय करावं लागतंय, पदवी लागणार. 10वी बेसवर जे कॉन्स्टेबल आहे इथे मात्र पदवी लागणार आहे तुम्हाला. आता फिजिकल इफिशियन्सी टेस्ट असते बघा तुमची, PAT म्हणतो आपण त्याला, आणि दुसरी असते PMT. हा झाला दुसरा टप्पा. म्हणजे तुम्ही जेव्हा CBTची एक्झाम देतात, कम्प्युटर बेस्ड टेस्ट दिल्यानंतर तुम्हाला साधारणतः 35% कमीत कमी 30% मार्क पडले तर तुमचा विचार केला जातो काय, मेरिटसाठी विचार केला जातो. आणि मेरिटसाठी विचार इथून तुमचं सिलेक्शन होतं सेकंड टप्प्यावरती. हा तुमचा पहिला टप्पा. हा सेकंड टप्प्यावर तुमचा विचार केला जातो कशासाठी, फिजिकल इफिशियन्सी टेस्ट आणि फिजिकल मेजरमेंट टेस्टसाठी केला जातो. मग यासाठी किती विद्यार्थी घेतले जातील, जे विद्यार्थी जेवढ्या जागा असतील तेवढ्या जागा. फॉर एक्झाम्पल इथे जागा किती आता 452 जागा आहे, तर याच्यात 10 पट विद्यार्थी कुठे जाणार आहे, सेकंड पार्टला. म्हणजे जाणार किती 4520. जे टॉपर असतील त्या कॅटेगरीनुसार समांतर आरक्षणानुसार विद्यार्थी इथे जाणार आहे. किती 10 पट त्यांनी इथेच मेन्शन केलेलं आहे. यामध्ये बघा 10 टाइम्स विद्यार्थी काय जाणार आहे इथे सेकंड टप्प्यावरती, म्हणजेच PET आणि PMT ला जाणार आहे. आता या PMT आणि PET ला इथे मार्क आहेत का, याला मार्क नाही, फक्त काय क्वालिफाईंग नेचर आहे, याला मार्क दिले जात नाही. मग क्वालिफाईंग नेचर काय, परत एकदा तेच आहे, 30 आणि 35% मार्क कमीत कमी, किंवा हे मार्क नाही पण क्वालिफाईंग म्हणजे काय, त्यांनी सांगितलेला जो पॅटर्न आहे तो तुम्हाला कम्प्लीट करायचा. काय पॅटर्न आहे PETचा बघा थोडक्यात. बघा PET एक्झाम काय, त्याच्यामध्ये काय असतं बघा, सब इन्स्पेक्टर आणि ही मेल आणि ही फिमेल. मेल जर असाल तर तुम्हाला 1600 मीटर रन करायचंय 6 मिनिट 30 सेकंदामध्ये. मॅक्सिमम या मिनिटामध्ये 6.5 मिनिटामध्ये कम्प्लीट करायचं. त्याच्या अगोदर केलं तर चालेलच, पण तुम्हाला लिमिट दिलंय 6.5 करावंच लागेल तुम्हाला. म्हणजे थोडंसं तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागेल बरं का. इथे तुम्हाला कमी पडलं तर किती मार्क नाहीचे इथे. याला डायरेक्ट दिले काय त्यांनी, मॅक्सिमम 6.5 मिनिटात कव्हर करायचंय.
त्याच्या अगोदर आलं तर चालेल, पण नंतर गेला तर तुम्ही आउट होऊन जाणार आहे. सेम फिमेलसाठी तुम्हाला 800 मीटर दिलेलं आहे. हे फिमेलसाठी दिले 800 मीटर आणि ते तुम्हाला 4 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचं आहे. 4 मिनिटाच्या वर तुम्ही आउट होऊन जाल, म्हणजे पात्रतामधून बाद होऊन जाल, अपात्र होऊन जाल तुम्ही पुढच्या स्टेजला. सेम तुम्हाला लॉंग जंप करायचा. मेल असाल तर लॉंग जंप तुम्हाला 12 फूट करायचा, फिमेल असाल तर 9 फूट लॉंग जंप आहे. म्हणजे लक्षात घ्या, तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागणार. लॉंग जंप थोडंसं जरा डिफिकल्ट आहे, इथे बरेच मुलं उडतात, बराच वेळ असं घडलेलं आहे. दुसरं काय, हाय जंप तुम्हाला उडी मारायची आहे 3 फूट 9 इंच आणि फिमेल असाल तर 3 फूट उंच उडी मारायची तुम्हाला. हाय जंप वरती उडी मारायची तुम्हाला. सो याची प्रॅक्टिस तुम्हाला आजपासूनच करावी लागणार आहे, कारण इथे बरेच मुलं उडतात. थोडंसं डिफिकल्ट त्यांचं, पण पर्याय नाही आहे. आणि पीएमटी फिजिकल मेजरमेंट म्हणजे जसं तुम्ही बघितलं की शिक्षण असावं लागतं पदवीधर. त्यानंतर दुसरं तुम्ही बघितलं की तुम्हाला वयाची लिमिट आहे 19-20 पासून ते 28 पर्यंत, आणि त्यात 3 आणि 5 वर्ष एक्सटेंड केलं त्या कॅटेगरीनुसार. इथे अजून एक पात्रतेमध्ये शारीरिक पात्रता बघा, काय शारीरिक पात्रता पण असणं गरजेचं आहे. शारीरिक पात्रतेमध्ये काय आहे तर बघा, अनरिझर्व ओपन ईडब्ल्यूएस ओबीसी जर तुम्ही असाल आणि मेल असाल तुम्ही तर 165 तुमची उंची असावं लागते, 165 सेंटीमीटर. फिमेल असाल तर 57 सेंटीमीटर हाईट असावं लागते. आणि फक्त मेलसाठी 80 पासून 85 पर्यंत छाती एक्सटेंड झाली पाहिजे, बरोबर. दुसरं SC ST कॅटेगरी असाल तुमची तर तुमची हाईट असावं लागते बघा 160, आणि फिमेलसाठी 152 असावी लागते, आणि मेलसाठी फक्त 76.2 पासून 81.2 पर्यंत छाती एक्सपेंड झाली पाहिजे. बाकीचे जे गरवारी असतील, गोरखा असतील, मराठा असतील, इतर जे कॅटेगरी आहेत ना त्यांसाठी मेलला 163, फिमेल 155 आहे, आणि त्यांची मेलची फॅमिली 80 ते 85 ही चेस्ट तुमची एक्सपांड झाली पाहिजे. हे तुमचं काय फिजिकल मेजरमेंट हे असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकणार आहात. तुम्ही असंही फॉर्म भरू शकता, पण ही टेस्ट होणार तुमची. हे जर बसलं नाही तर तुम्ही अपात्र होणार आहे. एकदम प्रॉपर चेक केलं जातं. सो ह्या गोष्टी पण तुम्ही फॉर्म भरताना चेक करा. आता पुढे आपण जर बघितलं तर तुम्हाला ही जी पीईटी आहे ना, फिजिकल इफिशियन्सी टेस्ट, ज्यामध्ये तुम्हाला रनिंग करायचं आहे, ज्यामध्ये तुम्हाला लॉंग जंप, हाय जंप करायचं. यासाठी बघा त्यांनी सांगितलंय 1600-800 मीटर जी रनिंग जी आहे ना त्यासाठी फक्त 1 चान्स आहे, एकदाच आहे चान्स. बट त्यामध्ये तुम्हाला जे लॉंग जंप आहे आणि हाय जंप आहे ना यांच्यासाठी मात्र तुम्हाला काय 2 चान्स दिले जातील. कदाचित तुमचा पहिला जंप गेला नाही तर दुसरा चान्स घेऊ शकता तुम्ही, किंवा दोघे चान्स घ्या, त्यातनं जेवढा मॅक्सिमम जो असेल तो पकडला जाईल. असे 2 चान्स तुम्हाला इथे मिळणार आहे. नंतर असं तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये तुम्हाला जे फॉर्म भरताना जी माहिती तुम्ही भरता ती सगळी माहिती DB साठी डॉक्युमेंट ओरिजिनल प्लस झेरॉक्स तुम्हाला लागतात. पासपोर्ट फोटो पण लागतात. कोणते डॉक्युमेंट लागतात ते पुढे सांगतो तुम्हाला. मेडिकल एक्झामिनेशन नॉर्मली असते तुमची, ज्याचे दिव्यांग उमेदवार इथे चालत नाही. मग ही मेडिकल काय होतं याच्यामध्ये चेक केलं जातं. तुम्हाला बघा काय केलं जातं, वेअरिंग ग्लासेस ऑर हॅव्हिंग फ्लॅट फूट जे असतात ना, फ्लॅट आहे का तुमचे पायाचे तळवे, तुम्ही ग्लास घालतात का, किती नंबर आहे तुमचा, नॉक नी तुमचे गुडघे वाचतात का, स्क्विंट आईज चेक केला, कलर ब्लाइंडनेस आहे का, अदर बॉडीली इन्फॉर्मिटीज आर नॉट एलिजिबल फॉर अपॉइंटमेंट. ज्या काही छोट्या गोष्टी आहेत त्या चेक केल्या जातात. सो त्याच्यावरती तुमचं मेडिकल होतं, आणि मग तुम्हाला सिलेक्शन करता. फायनल मेडिकल झालं की म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं की फायनल सिलेक्शन होतं, मेडिकल होतं, आणि तुमचं ट्रेनिंग असतं, आणि मग तुम्हाला ऍक्च्युअल जॉबवरती अपॉइंट केलं जातं. कागदपत्रे कोणती लागतात तुम्ही जर ही नोटिफिकेशन बघितलं यामध्ये त्यांनी सांगितलं बघा, मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेट म्हणजे 10वीचं मार्कशीट तुम्हाला असणं गरजेचं आहे, एज प्रूफ साठी लागणार तुम्हाला. दुसरं ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे, म्हणजेच डिग्री सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे, कारण डिग्री बेसवर तुमचं इथे तुम्हाला इथे फॉर्म भरता येतोय. कास्ट सर्टिफिकेट तुम्ही ज्या कास्ट मधून फॉर्म भरताय, SC ST OBC NCL असेल किंवा EWS असेल तर ते पण तुम्हाला लागणार आहे. डिस्चार्ज सर्टिफिकेट फॉर एक्स सर्व्हिसमॅनला डिस्चार्ज सर्टिफिकेट आहे. त्यानंतर 2 कॉपीज ऑफ सेल्फ अटेस्टेड कलर फोटोग्राफच्या 2 कॉपी तुम्हाला सेल्फ अटेस्टेड करून घ्यायच्या आहे. नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट फ्रॉम द प्रेझेंट एम्प्लॉय, तुम्ही जर कोणाचे एम्प्लॉय असाल सेंट्रल गव्हर्नमेंटचे, स्टेट गव्हर्नमेंटचे, त्यांचं NOC लागणार आहे. डोमिसाइल सर्टिफिकेट जिथे रिक्वायरमेंट आहे तिथे डोमिसाइल सर्टिफिकेट लागणार तुम्हाला. ज्या कॅटेगरीत त्या कॅटेगरीला डोमिसाइल सर्टिफिकेट लागणारच आहे. सर्टिफिकेट बिलॉंगिंग टू द इकॉनॉमिकल विकर सेक्शन इन द फॉर्मॅट, म्हणजे EWS सर्टिफिकेट तुम्हाला जे मी इथे सांगितलं तो पण त्यांनी पॉईंट टाकला, EWS सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे. हे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटचे लागणार आहेत. OBC सर्टिफिकेट, SC ST EWS सर्टिफिकेट हे सेंट्रल गव्हर्नमेंटचे लागतात, स्टेट गव्हर्नमेंटचे सर्टिफिकेट चालत नाही. सो त्याची फॉर्मॅट पण तुम्हाला मी पाठीमागच्या व्हिडिओत दाखवलेला आहे, किंवा ही नोटिफिकेशन आपल्या टेलिग्राम चॅनलला आपण टाकतो, ते बघून घ्या. त्यांनी फॉर्मॅट पण दिला आहे की या फॉर्मॅट मध्येच हे सर्टिफिकेट तुम्हाला इथे ऍप्लिकेबल आहे. सो ते काढून नसतील तुमच्याकडे तर काढून घ्या आणि याचा फॉर्म भरा. यासाठी इग्नाइट अकॅडमीचा वर तुम्ही 100% भरोसा ठेवू शकता. मी तुम्हाला गॅरंटी देतो की आपली पूर्ण टीम तुम्हाला ही प्रॉपर इन्फॉर्मेशन प्रॉपर शिकवणार आहे.
PYQ MCQ सगळं अनालिसिस करून तुमच्या समोर प्रत्येक टॉपिक शिकवला जातोय. कारण याची डेप्थ काय आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटची डेप्थ काय आहे, ते प्रश्न कसे विचारतात. नो डाऊट स्टेट गव्हर्नमेंटला तुम्ही एक्झाम देत असाल तिथे पण हे टॉपिक असणार आहे. फक्त इथे विचारताना तिथे विचारताना जो फरक आहे तो फरक पण आम्ही तुम्हाला लक्षात आणून दिला आणि ह्या वर्षात तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटचे एम्प्लॉय नक्की व्हाल. सो अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. इग्नाइट अकॅडमीचा ऍप डाउनलोड करून डायरेक्ट बॅच पण परचेस करू शकता किंवा खालच्या नंबरवरती कॉल करून विशेष माहिती घेऊ शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.